आध्यात्मिक शांतीचा अविस्मरणीय प्रवास हिराई टूर्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी। तिरुपती बालाजी दर्शन यात्रा तुमच्या श्रद्धेला आणि भक्तीला जोडणारा एक पवित्र प्रवास। या यात्रेत आपल्याला खालील प्रमुख देवस्थानाचं दर्शन घेता येईल। श्री तिरुपती बालाजी दर्शन, पद्मावती माता दर्शन, वेल्लोर सुवर्ण मंदिर दर्शन, कोल्हापूर श्री महालक्ष्मी दर्शन। प्रस्थान तारीख 1 सप्टेंबर 2026। प्रवास शुल्क प्रति व्यक्ती कोल्हापूरवरून 5250, कराडवरून 6200 आणि पुण्यावरून 7200। टूरची वैशिष्ट्य: राहण्याची उत्तम व्यवस्था, चहा नाश्ता व जेवणाची सोय, स्थानिक प्रवास, रेल्वे प्रवास, मर्यादित जागा उपलब्ध। आजच आपली सीट निश्चित करा आणि या पावन यात्रेचे भागीदारी व्हा। बुकिंगसाठी त्वरित संपर्क साधा हनुमंत लाभिंगडे 91 23 11 92 73। सर्वसामान्य नागरिकांनी महावितरणची बिले भरण्याकरता अहोरात्र परिश्रम करावे का? उमराणी ग्रामस्थांचा महावितरणकडे सवाल। स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्ती विरोधात उमराणी ग्रामपंचायतीनं ठराव द्यावा, ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन। जत तालुक्यातील उमराणी गावात महावितरणच्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला महावितरणकडून सक्ती केली जाते। सदरचे स्मार्ट मीटर ग्राहकांकरता पारदर्शी नसल्याचं मत ग्रामस्थांकडून व्यक्त केलं जातंय। स्मार्ट मीटर बाबत लोकांमध्ये अनेक संभ्रम आणि भीती आहे। तसेच सद्यस्थितीत हे मीटर बसवणं आम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही आणि या मीटरच्या अचूकतेबद्दलची शंका आहेत। गावातील काही ठिकाणी सक्तीनं स्मार्ट मीटर बसवली आहे, त्यांचं बिल वाढून येत आहेत। तरी ग्रामस्थांच्या वतीनं आपणास नम्र विनंती आहे की आमच्या उमराणी गावात सक्तीनं स्मार्ट मीटर बसवण्यास ग्रामपंचायतीच्या वतीनं विरोध करण्यात यावा आणि गावात काही ठिकाणी बसवण्यात आलेले आहे ते स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवून देण्यात यावी, असे ठराव देण्यात यावा, असं निवेदन उमराणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे सादर केले। यावेळी अनेक नागरिकांनी महावितरणच्या या मोहिमेविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया देऊन स्मार्ट मीटरला कडाडून विरोध केला। याप्रसंगी उमराणी गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ व महिलाही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। आज उमराणी गावामध्ये जे MSEB मार्फत किंवा सरकारमार्फत जे स्मार्ट मीटरची जबरदस्तीने बसवण्याचे जे काम सुरू आहे त्याच्या विरोधात आज स्मार्ट मीटर बंद करून पहिल्याचे रेग्युलर मीटर बसवण्यात यावेत म्हणून एक निवेदन देण्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ युवक वर्ग हे गोळा झालेले आहेत। तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की पहिल्यांदा जे मीटर येत होतं त्याच्यातून बिल 300-350 पर्यंत यायचं युनिटनुसार। आता काय व्हायला लागलं की पर सेकंडनुसार, पहिल्यांदा पर मिनिटनुसार होते, तर पर सेकंडनुसार हे 60% लाईट बिल हे जास्त यायला लागलं। म्हणजे गोरगरिबांचा फार मोठा प्रॉब्लेम होत आहे। महिन्याला 2000-2500 हे रेसिडेन्शियल जे मीटर आहे त्या मीटरचं स्मार्ट मीटरचं बिल हे 2,500-2,500 यायला, जे अगोदर 300-350 पर्यंत होतं। आणि कमर्शियलवाल्यांचं ते 6,000, 7,000, 8,000 पर्यंत लाईट बिलं येत आहे। तर जनतेनं काय लाईट बिलच भरावं का त्यांची उपजीविका करावी, याबाबतचा फार मोठा प्रश्न उपस्थित आहे। त्याबाबत सरकारने कधी लक्ष दिलेलं नाही। याबाबतचे बरेच आंदोलन सगळीकडे झालेले आहे। जत असेल, माडगेळ असेल, कुमती असेल, या भागामध्ये सगळीकडे आंदोलन झालेलं आहे। त्याच्यावरती काही शासनाने कारवाई केलेली नाही। नवीन मीटर बसवलेले पहिल्याचे जुने मीटर आहेत ते आणून बसवावे असं सगळ्या ग्रामस्थांचं मत आहे। ती विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर समजून घ्यावे, अन्यथा त्याबाबतचं आंदोलन भविष्यामध्ये करण्याचा इशारा आम्ही सर्वांच्या वतीने देतो। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।